नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण छटपी भरती 2023 याच्या निकालाबाबतची माहिती पाहणार। हो मित्रांनो, छटपी मार्फत एकूण 10 प्रकारच्या पदांचे निकाल या ठिकाणी जाहीर केलेले होते। तर आता आणखी काही पदांचे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत। तर हे निकाल कोणत्या पदाचे आहे आणि कोणत्या छटपी मार्फत जाहीर केलेले आहे हे माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच तुम्हाला तुमच्या झटपीचे निकाल कशा प्रकारे पाहावा लागेल हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळत राहील। आतापर्यंत छटपीचे एकूण 10 पदांचे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले असून काल रात्री आणखी 2 पदाचे निकाल या ठिकाणी जाहीर केलेले आहे। तर पहा 2 पदे कुठले आहेत आणि कोणत्या छटपी मार्फत जाहीर केलेले आहे। तर बघा मित्रांनो, हा जो निकाल लावण्यात आलेला आहे हा ज्युनियर असिस्टंट अकाउंट। लक्षात ठेवायचं, ज्युनियर असिस्टंट अकाउंट म्हणजे कनिष्ठ सहाय्यक लेखा। अगोदर वरिष्ठ सहाय्यक लेखाचा निकाल लावण्यात आलेला होता। हा जो निकाल आहे हा कनिष्ठ सहाय्यक लेखाचा आहे आणि हा निकाल लावण्यात आलेला आहे छटपी वाशिम यांच्या मार्फत। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, एकूण 200 मार्क्सचा तुमचा पेपर होता आणि यामध्ये 176 वाला विद्यार्थी हायेस्ट आहे। ठीक आहे, तर बघा यामध्ये किती विद्यार्थ्याची निवड करण्यात आलेली आहे। तर ते संपूर्ण मेरिट लिस्ट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। हे संपूर्ण मेरिट लिस्ट तुम्हाला कास्टनुसार चेक करावं लागेल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कॅटेगरी कंबाईन कॅटेगरीनुसार पण या ठिकाणी मेरिट लिस्ट लावण्यात आलेली आहे। तर संपूर्ण 25 पेजची PDF आहे मित्रांनो। ही पेजची PDF आहे मित्रांनो, ही व्यवस्थित चेक करायची आणि यामध्ये जवळपास 464 विद्यार्थ्यांचे नाव या मेरिट लिस्टमध्ये आलेले आहे आणि ज्या विद्यार्थ्याला 90 मार्क्स आहे त्यांचे पण नाव या ठिकाणी आलेले आहे। लक्षात ठेवायचं मित्रांनो, छटपी वाशिम यांच्यामार्फत हा निकाल लावण्यात आलेला आहे आणि पदाचं नाव आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंट। लक्षात ठेवायचं, ज्युनियर असिस्टंट अकाउंट या पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। आणि इतरही झटपी मार्फत मित्रांनो आपला निकाल जाहीर झाला की नाही झाला तर संबंधित झटपीच्या वेबसाईटवर जाऊन चेक करत राहायचं। तर मित्रांनो 1-2 दिवसात हा जाहीर केला जाईल। तर बघा मित्रांनो, नंतरचा निकाल आहे हायर ग्रेड स्टेनोग्राफर। लक्षात ठेवायचं, हायर ग्रेड स्टेनोग्राफर या पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे, हायर ग्रेड स्टेनोग्राफर। आणि हा निकाल झटपी पालघर याच्या मार्फत लावण्यात आलेला आहे। तर तुमचा एकूण 200 मार्क्सचा पेपर होता आणि 200 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळालेले संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। हायेस्ट मार्क्स हा 164। तर बघा या ठिकाणी निकाला कशा प्रकारे लावण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याला 90 मार्क्स आहे त्यांची पण नियुक्ती करण्यात आलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। ठीक आहे, तसं आणि 91 विद्यार्थी या ठिकाणी निवडण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, छटपी पालघर अंतर्गत जर तुम्ही अर्ज भरला असेल स्टेनोग्राफरसाठी तर आपला निकाल संबंधित वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता। संपूर्ण झटपीची वेबसाईट आपल्या टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे। तुम्ही ज्या झटपी अंतर्गत अर्ज भरलेला असेल त्या झटपी अंतर्गत आपली वेबसाईट पाहायची आणि त्यावर आपला निकाल चेक करत राहायचा। एकूण 12 पदांचा निकाल या ठिकाणी आतापर्यंत जाहीर करण्यात आलेला आहे आणि उर्वरित पदाचा निकाल मित्रांनो येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये उपलब्ध केला जाणार आहे। ठीक आहे, संपूर्ण झटपीची वेबसाईट जी आहे आपल्या टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे। ज्या झटपी अंतर्गत आपला अर्ज भरलेला असेल, ज्या पदासाठी अर्ज भरलेला असेल ती साईट मित्रांनो तुम्ही मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा, तुम्हाला उपयोगात पडेल। तर दररोज आपला निकाल या ठिकाणी चेक करत राहायचा। ठीक आहे, संपूर्ण निकाल मित्रांनो तुम्हाला या साईटवर उपलब्ध केल्या जाणार आहे। तर लक्षात ठेवायचं, झटपी मार्फत आज 2 पदाचा निकाल जाहीर केलेला आहे। उद्या आणखी 2-3 पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे। तर स्टेप बाय स्टेप हा निकाल जाहीर केला जात आहे आणि झटपी मार्फत पण मित्रांनो हा जो निकाल आहे हा स्टेप बाय स्टेप जाहीर केला जात आहे। म्हणजे आज 2 जिल्ह्यांनी निकाल जरी आपला जाहीर केला असेल तर उद्या आणखी 4-5 जिल्हे आपला निकाल जाहीर करेल। तर असं होणार नाही मित्रांनो की सर्व झटपी एका पदाचा निकाला एकाच वेळेस जाहीर करेल, असं होणार नाही। प्रत्येक झटपी मार्फत आपला जो निकाल हा स्टेप बाय स्टेप जाहीर केला जात आहे आणि येणाऱ्या 15 दिवसांमध्ये त्याची कागदपत्र पडताळणी पण घेणार आहे। मित्रांनो, जिल्हा परिषदेमध्ये 5 पदांची परीक्षा राहिलेली आहे। आरोग्य विभागामधील आरोग्य सेवक 40%, आरोग्य सेवक 50%, आरोग्य पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका। तर मित्रांनो, तोपर्यंत पेसाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार नाहीये। तर पेसा अंतर्गतची तारीख आहे ते वाढवून देण्यात आलेली असून तर पेसा निकालावर 5 मार्चला कोर्टात सुनावणी होणार आहे। अगोदर 12 फरवरीची तारीख होती, आता ही तारीख पुढे ढकलण्यात आलेली असून 5 मार्च करण्यात आलेली आहे। मग तुमची परीक्षा पण मित्रांनो आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। तर भरतीवर आणखी काही अपडेट आलं त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा होता, शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।